नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालंय। माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटसह पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। सर्वात आधी पथक वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलं, तिथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते पथक निघालेलं आहे। पोलिसांचं पथक कोकाटे उपचार घेत असलेल्या लीलावती रुग्णालयात पोहोचलंय। नाशिक पोलीस कारवाईपूर्वी कोकाटे यांच्या सध्याचा वैद्यकीय अहवाल पाहून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। थेट जाऊयात लीलावती रुग्णालयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच नाशिकची जी टीम आहे ती काही वेळापूर्वी लीलावती इस्पितळात आलेली आहे आणि ते थेट ICU मध्ये गेलेले आहेत। डॉक्टरांचा सल्लामत करत आहेत, त्यांचा अहवाल घेत आहेत, त्यांचा मेडिकल रिपोर्ट पाहत आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर आता एक सूत्रांची माहिती हातात येते का डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांचा जो उच्च दाब हाय BP आहे, त्या हाय BPचा जो त्रास आहे त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे, असं सूचना त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या आहेत। असं एक सूत्रांची माहिती समोर येते। त्यामुळे कदाचित आज अरेस्ट होईल का नाही होईल याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। जर तब्येत ठीक नसेल, अनफिट असतील, मेडिकल रिपोर्ट ठीक नसेल तर नक्कीच कोकाट्यांना इथे विश्रांतीसाठी ठेवण्यात येईल, हा एक मुद्दा असेल आणि त्यानंतर त्यांची जी अटक आहे ती टळू शकते। तर दुसरा मुद्दा आहे का ह्या लीलावती हॉस्पिटलमध्ये 6व्या मजल्यावरती कोकाटे ऍडमिट आहेत। तर दुसरा मुद्दा आहे का एवढ्या मोठ्या इस्पितळात जो एक आरोपी आहे तो कसा काय राहू शकतो। खरं तर आरोपी जेव्हा ज्याची शिक्षा टोटल जाते त्यानंतर सरकारी रुग्णालयातच त्याला ऍडमिट करणं गरजेचं असतं, सरकारी अहवाल असतो तो गरजेचा असतो, त्यामुळे सरकारी रुग्णालयात ऍडमिट करणं गरजेचं असतं। त्यामुळे त्याचे आज रात्री नाही तर उद्या सकाळी जे नाशिक पोलीस आहेत ते त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करू शकतात, हा एक दुसरा मुद्दा आहे। तर तिसरा मुद्दा आहे जर कोकाटे फिट असतील, थोडं ऑब्झर्वेशनची गरज असेल तर कोकाटांना इस्पितळ अरेस्टही दाखवू शकतात। इस्पितळ अरेस्ट म्हणजे इथे अरेस्ट दाखवून इथे नाशिकची एक टीम त्यांच्या रूमच्या बाहेर तैनात केली जाईल, तिथे सतत तिथे थांबली जाईल जिथपर्यंत पुढचा निकाल येत नाही, पुढची प्रोसिजर होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस सुरू असणार आहे। उद्या कोर्टाचा कोर्टात काय होतं हायकोर्टामध्ये हे पाहणं गरजेचं असणार आहे। हायकोर्टाने जर दिलासा दिला किंवा मग जामीन मंजूर केला तर कदाचित अटक टळू शकते, पण हायकोर्टाने खालच्या कोर्टाचा जो म्हणणं आहे ते तसंच ठेवलं तर नक्कीच कोकाट्यांना अरेस्ट होऊ शकते। उद्या नक्कीच कोकाट्यांना अरेस्ट होऊ शकते आणि कोकाट्यांची अडचणींमध्ये वाढ होऊ शकते असं बोललं जातं। आता हायकोर्ट काय निर्णय घेतं हे एक महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर अगदी कपिल, या सगळ्यामध्ये कुठेतरी विरोधकांनी आज दिवसभरात आरोप सुद्धा केलेले होते की कोकाटे हे हायकोर्टाच्या निकालापर्यंत, सुनावणीपर्यंत हे अटक टाळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे, आपण म्हणत नाहीये। नक्कीच याच्यावरतीच एक फोकस केला जातोय का कोकाटे जे ऍडमिट झालेले आहेत हा ढोंग तर नाही ना, असे विरोधकांनी आरोप केलेले आहेत। जी अटक आहे ती टाळण्यासाठीच ते रुग्णालयात ऍडमिट झालेले आहेत असं विरोधकांचा सूर लागलेला आहे। त्यामुळे जोपर्यंत हायकोर्टाचा निर्णय येत ना तोपर्यंत ते तोपर्यंत ऍडमिट दाखवतील आणि हायकोर्टाने दिलासा दिला किंवा हायकोर्टाने काय म्हणणं आहे ते झाल्यानंतरच कोकाटे पुढे बाहेर येतील असे आरोप विरोधकांकडून पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच हा ढोंगपणा तर नाही ना कोकाट्यांचा, असाही प्रश्न निर्माण होतोय। परंतु डॉक्टरांचा सल्ला नक्कीच पोलिस घेतील, त्यांचं मेडिकल बुलेटिन बघतील, डॉक्टरशी बोलतील, एक्सपर्टाशी बोलतील आणि त्यानंतरच पुढची प्रोसिजर करतील। त्यामुळे डॉक्टर काय बोलतायत हे पाहणं खूप गरजेचं आहे। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये डॉक्टरांशी काही बोलणं झालंय का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण डॉक्टर काय सांगणार, डॉक्टर काय रिपोर्ट देणार त्यावर माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची आता प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, डॉक्टरांना काय तब्येतीविषयी सांगतात पोलिसांना, ह्याच्याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुम्हाला काही माहिती मिळते का डॉक्टर आणि पोलिसांमध्ये काही चर्चा झाली आहे का? जी मीडियाच्या हाती खात्रीलायक सूत्रांची माहिती अशी समोर आलेली आहे का डॉक्टरांनी सांगितलेलं आहे का हाय BPचा त्रास आहे आणि त्यामुळे त्यांची काळजी घेणं, त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं हे गरजेचं आहे। अशा प्रकारचे एक सूचना कोकाट्यांच्या घरातले जे आहेत, म्हणजे आता काही वेळापूर्वीच आपण पाहिलं होतं का त्यांचे जावई हे आले होते, तर जावईने ह्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत। त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्याची गरज आहे असं डॉक्टरने नातेवाईकांना सांगितलेलं आहे, अशी खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आज अरेस्ट होते का
असताना याच्यावरती प्रचंड निर्माण झालेला आहे. डॉक्टरांनी जर असं म्हटलं असेल, अशी माहिती जर समोर असेल, तर नक्कीच पोलिस त्यांना हात लावणार नाही, त्यांना अरेस्ट दाखवणार नाही. कारण की पोलिसांना अरेस्ट करून त्यांना नाशिकला घेऊन जायचं आहे. हा जो प्रवास आहे, हा प्रवासाचाही विचार केला जाणार आहे. त्यामुळे अशा पेशंटला आपण प्रवास करू शकतो का, हा एक मुद्दा आहे. त्यामुळे एकंदरीत पोलीस आज अरेस्ट दाखवणार नाही. दाखवली तर इस्पितळ अरेस्ट दाखवू शकतात जर त्यांची तब्येत ठीक असेल तर, किंवा मग त्यांना उद्या जे रुग्णालयात किंवा सरकारी रुग्णालयात पाठवू शकतात पुढच्या उपचारासाठी. हे दोन मुद्दे आहेत. पण सध्या तरी अरेस्ट होण्यावरती प्रचंड निर्माण झालेले आहे. कारण डॉक्टरचं असं म्हणणं समोर येते की त्यांना अंडर ऑब्झर्वेशनची गरज आहे, त्यांना अजून ट्रीटमेंटची गरज आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं, असं खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. आता डॉक्टर आणि पोलिसांमध्ये बैठक सुरू झालेली आहे. एक अहवाल पोलिस घेत आहेत डॉक्टरांकडनं, नक्की काय झालंय, नक्की काय केलं पाहिजे, ते अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं गरजेचं आहे का, या सर्व गोष्टीचा पोलिस तपास करतात. आणि त्या तपासाअंतर्गत डॉक्टर काय बोलतायत आणि डॉक्टर काय सल्ला देत आहेत, डॉक्टर पोलिसांना काय माहिती देत आहेत, याच्यावरती पुढची प्रक्रिया जी आहे ती अवलंबून आहे. का आज अटक दाखवणार, का उद्यापर्यंत ही जी प्रक्रिया पुढे ढकलली जाते. अगदी कपिल, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण बघतोय कोकाटे यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. कोकाटे यांना असलेल्या उच्च रक्तदाबाचा त्रास लक्षात घेता विश्रांतीची गरज असल्याचा डॉक्टरांनी सल्ला त्यांच्या कुटुंबियांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आणि पोलीस आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीला रुग्णालयात पोहोचलेले आहेत. डॉक्टर आणि पोलिसांमध्ये चर्चेलाही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तर माणिकराव कोकाटे यांच्या कुटुंबियांना विश्रांतीची गरज माणिकराव कोकाटेंना असल्याचं सांगितलेलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आणि त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी वाट बघितली जाणार का पोलिसांकडून, असाही या निमित्तानं एक प्रश्न निर्माण होतोय. माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीविषयी माहिती घेण्यासाठी, त्यांचा आरोग्याचा रिपोर्ट घेण्यासाठी पोलीस आता पोहोचलेले आहेत. डॉक्टरांशी चर्चा करतायत. लीलावती रुग्णालयातल्या तज्ज्ञ आणि प्रमुख डॉक्टरांशी चर्चा केली जाते आहे. मात्र त्याआधी झी 24 तासकडे जी ब्रेकिंग बातमी येते सूत्रांकडून, कोकाटे यांना असलेला उच्च रक्तदाबाचा त्रास लक्षात घेता त्यांना विश्रांतीची गरज असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिलेली आहे डॉक्टरांकडून, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आणि त्यामुळे आता पोलीस पुढचा निर्णय काय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात लीलावती रुग्णालयात. आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत. कपिल, नक्कीच आता ह्या गोष्टी ज्या समोर आलेल्या आहेत, जे सल्ला दिलेला आहे नातेवाईकांना कोकाट्यांच्या डॉक्टरांनी, का बाबा यांची अजून काळजी घेणं गरजेचं आहे, यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं गरजेचं आहे. ही जी माहिती समोर आल्यानंतर असं वाटतं का कदाचित आज जी अटक आहे कोकाटे ती टळू शकते. आजची अटक ही उद्यापर्यंत जाऊ शकते. उद्यापर्यंत अंडर ऑब्झर्वेशनचा रिपोर्ट येऊ शकतो. त्याचबरोबर उद्या हायकोर्टाचाही जो निर्णय आहे तो येऊ शकतो. हायकोर्टाच्या निर्णयामध्ये जर दिलासा मिळाला कोकाट्यांना तर ठीक आहे, परंतु जे खालच्या कोर्टातलं जे म्हणणं आहे ते पुढे जर सेम ठेवलं तर कदाचित कोकाट्यांची अडचणी वाढतील आणि कोकाट्यांना अरेस्ट होऊ शकते. त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आज जर मेडिकल रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे का त्यांना विश्रांतीची गरज आहे, तर मात्र मग आज अटक दाखवणार नाही. उद्यापर्यंत अटकेची टांगती तलवार त्यांच्यावरती असणार आहे. परंतु त्यानंतर कोर्टाचा एक भाग येतोय. कोर्टामध्ये काय होतं हेही पाहणं खूप गरजेचं असणार आहे. कोर्टाचा दिलासा का कोर्टाचा फटकार हे महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे कोकाट्यांचं अरेस्ट होणं किंवा कोकाट्यांना अटक होणार की नाही ह्याचे प्रश्नाची उत्तरं आहेत ती उद्यापर्यंत आपल्याला मिळतील. उद्या 12:30-1 पर्यंत मिळू शकतात. कोर्टाकडनं कोर्टाची बाजू क्लिअर झाल्यानंतर. त्यामुळे नाशिक पोलिसांना या गोष्टीची प्रतीक्षा करावी लागेल, असंच बोलावं लागेल. आमच्यासोबत असेच राहा. या सगळ्या संदर्भातले लीलावतीमध्ये घडत असलेल्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत.